हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेच्या आधी तत्कालीन कृषी आयुक्त व्ही राधा यांची केली बदली. कृषी साहित्याच्या वाढीव किमतीला आयुक्तांचा होता विरोध. करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा. करुणा शर्मांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश. सलग दुसऱ्या दिवशीही संजीवराजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू. बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरीबाबत अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी. एकाच वेळी पुणे आणि फलटणमधील निवासस्थानी छापेमारी. सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस. खरेदी केंद्रावरती वाहनांच्या रांगा. योग्य पद्धतीने खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी संतप्त. सांगली जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांच्या 5 सूतगिरण्यांची होणार विक्री. जिल्हा बँकेचे थकवलेत 134 कोटी रुपये. पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही वाहनांची तोडफोड. येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड. पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हॉटेल मालक आणि वेटरला बेदम मारहाण. किरकोळ कारणातून झालेल्या मारहाणीत 7 जण गंभीर जखमी. प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे मुलाच्या वडिलांचं अपहरण. पुण्याच्या हडपसरमधली धक्कादायक घटना. अपहरण प्रकरणी 3 जण अटकेत. सैफ अली खानच्या स्टाफनं आरोपी शरीफुलला ओळखलं. शरीफुलनं सैफच्या घरात शिरून केला होता हल्ला. शिर्डी हत्याकांडाच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. अवैध व्यवसाय, एजंट आणि संशयित व्यक्तींवर धडक कारवाई. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरींचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.